एखाद्यावर तू जीव लावतोस, पण तो अथवा ती तरीही तुला लागेल असंच वागतात आणि ह्याच गोष्टीचा तुला प्रचंड त्रास होतो, हो ना? चल, ह्यावर तुला योग्य मार्ग दाखवतो. मला सांग, एखाद्याने कसं वागावं अथवा वागू नये हे तुझ्या हातात आहे का? नाही ना? तरीही त्याने तुला अपेक्षित पद्धतीनेच वागावं असा तुझा एक मानस असतो. आता मुळात हे योग्य आहे का? मुळीच नाही. लहानपणापासून तू एक म्हण ऐकत आलायस, स्वभावाला औषध नसते. मग तरीही तू त्या स्वभावावर मलमपट्टी करायला जातोस आणि ह्यावर औषध नाही हेच विसरतोस. इथे समोरच्याची नाही, तुझी मानसिकता बदलण्याची गरज आहे. इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांचं ओझं हे तुझ्या स्वतःसाठी बाळग रे, दुसऱ्यांसाठी नाही. आणि म्हणून तुला त्रास होतो. आता समज तुला एखादं टाळं उघडायचंय आणि त्या टाळ्याची चावी न लावता तू दुसरीच चावी लावून ते टाळं उघडण्याचा प्रयत्न करतोयस. आता तुला ठाऊक आहे, ह्या चावीने हे टाळं उघडणारच नाही. पण तरीही चुकीची अपेक्षा ठेवून तू ते टाळं उघडण्याच्या आतोनात प्रयत्नात आहेस. आता ह्यात चूक कोणाची आहे बरं? टाळ्याची का तुझी? तुझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाची ज्याच्या त्याच्या स्वभावाची एक स्वतंत्र चावी ही त्या त्या माणसांकडेच आहे. ह्याचाच अर्थ तू तुझे म्हणणे समोरच्याला सांगू शकतोस आणि ते योग्य असेलही बरं का. पण प्रत्येक वेळेस ते समोरच्याला पटेलच असा आग्रह कधीही धरू नकोस आणि तो धरतोस म्हणून तुला त्रास होतो. अरे स्वतः प्रामाणिक राहा. स्वतःची बाजू मांडण्यात काहीच गैर नाही. पण अपेक्षा ठेवू नकोस. त्यामुळे तुला कधीच त्रास होणार नाही. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी प्रगती का खुंटते माहितीये? अरे प्रयत्न करता करता कालांतराने तुला हळूहळू यश प्राप्त होऊ लागतं आणि मग मध्येच काय होतं, त्या यशाला खीळ का लागते हे तुझं तुलाच उमगत नाही, हो ना? आता शांतपणे ऐक. अशी एखादी तुझ्या ऐकिवात असलेली नामवंत व्यक्ती आहे का, की ज्या व्यक्तीच्या दाम्पत्याने त्या व्यक्ती एवढा नावलौकिक मिळवलाय? नको विचार करूस. असं होणे आजवर शक्य झालेलं नाही. याला कारण म्हणजे माणूस जेव्हा अधिकाधिक कठीण प्रसंगातून जातो, तेव्हाच तो अधिक प्रयत्नशील आणि कणखर बनत जातो. अशा वेळेस बुद्धिचातुर्याच्या बळावर मेहनतीने परिस्थितीला मात देत अनेक शिखरं तो गाठतो. पण ह्या उलट परिस्थिती त्यांच्या दाम्पत्याला असते. त्यांना ह्या परिस्थितीच्या झळा टोचलेल्याच नसतात. कसं आहे, हिरा जो आहे ना, हा हिरा सदैव कठीण प्रसंगात घडत असतो. त्यामुळे किंबहुना त्यांना त्यांच्या पालकांइतका नावलौकिक मिळवताच येत नाही. याचं कारण त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतच नाहीत. आता ह्याचंच एक कारण अहंकार सुद्धा आहे. कारण जिथे धडपड संपते, तिथे पडझड सुरू होते बघ. तू सुद्धा प्रगती करत असताना मध्येच डचमळतोस. कारण माझ्यासारखा कुणीच नाही ही गर्वाची आणि अहंकाराची वाळवी तुझ्या नकळत तुला बोचायला लागते. आणि तुझ्या ह्या अहंकारापोटीच तुझी ही अधोगती सुरू होते. अरे माणूस कितीही उंच उडाला तरी त्याला शेवटी यायचं कुठे आहे? जमिनीवरच ना. आणि म्हणून उंच उड, पण त्या जमिनीला कधीही विसरू नकोस. कामात प्रामाणिकता आणि स्वतःवर विश्वास ठेव. पण त्या तुझ्या प्रगतीपथाची कथा अहंकाराच्या हाती कधीच सोपवू नकोस. आणि जमिनीवर राहा. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.